नमस्कार, मी राधिकाच आर्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ज्वेलरी मेकिंगसाठी लागणारे टूल्स कसे यूज करायचे याची माहिती बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात आधी आहे कटर। हे कटर आपल्याला जनरली गेज वायर आणि रॅपिंग वायर कट करण्यासाठी तसेच हेडपिन, आय पिन कट करण्यासाठी होत असतो। अशा प्रकारे ही 18 गेज म्हणजे सगळ्यात मोठी वायर आहे। ही पण अगदी इझिली या कटरने आपल्याला कट करता येते। त्यानंतर हे आहे राऊंड नोज प्लायर। ह्या प्लायरने आपल्याला मंगळसूत्र आणि नेकलेस वगैरे बनवण्यासाठी जे लूप आपण तयार करतो त्यासाठी आपल्याला ह्या प्लायरचा यूज होतो। नथ मेकिंगमध्ये तर हे प्लायर खूपच उपयोगी आहे। त्यानंतर आपल्याला हँगिंग्स बनवण्यासाठी पण हे प्लायर लागतं। अशा प्रकारे बॉल पिन्समध्ये मोती टाकून आपण जे लोरियल्स तयार करतो तर त्यासाठी ह्या टूलचा खूप यूज होत असतो। या पद्धतीने असा गोल लूप तयार करून घ्यायचा असतो आणि मग पुन्हा यामध्ये हे प्लायर घालून आपल्याला असं 2-3 वेळा फिरवून घेतलं की आपले लोरियल्स तयार होतात। तर हे टूल पण आपल्याला ज्वेलरी मेकिंगमध्ये खूप महत्त्वाचं टूल आहे। त्यानंतर कधी हे असे कुंदन जे आहे याचे होल ब्लॉक असतात, तर अशा ठिकाणी आपल्याला हे होल खोलण्यासाठी ह्या पंचिंग टूलचा यूज होत असतो। या पद्धतीने आपण हे होल असे ओपन करू शकतो। त्यानंतर फॅब्रिकपासून जी ज्वेलरी बनवतो आपण, असे इयरिंग्स वगैरे बनवण्यासाठी जे कार्डबोर्ड यूज होतात त्याला पण असे होल करण्यासाठी ह्या पंचिंग टूलचा यूज होतो। या पद्धतीने आपण इयरिंग्स वगैरे बनवू शकतो। त्यानंतर हे आहे पकड, फ्लॅट नोज प्लायर पण म्हणतात याला। तर ह्या प्लायरचा यूज करून आपण अशा पद्धतीने जम्परिंग्स वगैरे ओपन करू शकतो। या पद्धतीने जम्परिंग ओपन आणि क्लोज करण्यासाठी आपल्याला हा प्लायर लागतो। तसेच नेकलेसमध्ये जी डोरी अटॅच करण्यासाठी पण आपल्याला जी जम्परिंग लावायची गरज असते तर ती ह्या प्लायरचा यूज करून आपण अशी डोरी पण अटॅच करू शकतो। या पद्धतीने लोरियल्स वगैरे जे लटकन असतात, चोकरमध्ये जे लटकन लावतात तर ते लटकन लावण्यासाठी पण आपल्याला हे प्लायर यूज होते। त्यानंतर हे जे पकड आहे तर ज्या वेळेला आपली वायर कमी असते, हाताने आपल्याला असं करता येत नाही, त्यावेळेला ह्या प्लायरचा यूज करून आपण सहज आपली वायर अशी रॅप करू शकतो। ठीक आहे। त्यानंतर कधी काय होतं की असे छोटे कुंदन असतात तर ह्यामध्ये आपल्याला हाताने वायर ओढता येत नाही। अशा वेळेला आपण ह्या प्लायरचा यूज करून आपण अशी वायर खेचून घेऊ शकतो। त्यानंतर ही हेडपिन आहे। तर या हेडपिनमध्ये ज्या वेळेला आपल्याला असे मोठे लटकन वगैरे करायचे असतात तर अशा वेळेस पण ह्या प्लायरने आपल्याला ह्या पद्धतीचे हँगिंग्स रेडी करण्यासाठी याचा यूज होतो। हे प्लायर पण खूप महत्त्वाचं आहे। अशा प्रकारचे हँगिंग्स रेडी करून आपण मोठमोठे चोकर, जे ब्रायडल चोकर असतात तर त्याच्यासाठी हे हेडपिन्सचे जे हँगिंग्स आहेत ते यूज होतात। ह्या पद्धतीने आता हे आहे बेंड नोज प्लायर। तर ह्या बेंड नोज प्लायरचा वापर पण आपण जम्परिंग ओपन क्लोज करण्यासाठी पण करतात। आणि त्यानंतर आपण जी मोती चेन बनवली, मी दाखवली होती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये, तर हे मोती चेन ज्या वेळेला बनवताना आपण वायर कट करतो तर ती वायर लागू नये आणि अडकू नये म्हणून आपण ह्या बेंड नोज प्लायरचा यूज करून ती वायर अशी व्यवस्थितपणे अशी घट्ट दाबून घेता येते। तर अशा पद्धतीने माझे व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।